आमदार नितीन पवार यांच्या हस्ते वृक्षारोपणाने हरित कुंभला सुरुवात। कळवण तालुक्यात पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून हरित कुंभ या विशेष मोहिमेला आज मोठ्या उत्साहात आरंभ करण्यात आला। या उपक्रमाची सुरुवात आमदार नितीन पवार यांच्या हस्ते झाल्याने वृक्षारोपणाने झाली। तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्था यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवला जात आहे। यावेळी आमदार नितीन पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, पर्यावरणाचे रक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे। झाडे लावा, झाडे जगवा या विचाराला कृतीत आणण्यासाठी हरित कुंभ सारखे उपक्रम प्रभावी ठरतात। कार्यक्रमात तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विविध ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपण करत हरित कुंभचा आरंभ करण्यात आला। या उपक्रमांतर्गत कनाशी वनपरिक्षेत्र मंडळात 50,000 वृक्षारोपण लोकश्रमातून होणार असून दळवट, भांडणे येथील वनपरिसरात 5,000 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश वाघ यांनी दिली आहे। वृक्ष संगोपन करण्याचा संकल्प यावेळी गिरिजाई व दळवट आश्रम शाळेतील विद्यार्थी यांच्याकडून करण्यात आलाय। दळवट येथील वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वन विभाग, कनाशी, एटी पवार इरिगेशन फाउंडेशन, गिरणाई सोशल फाउंडेशन, दळवट परिसर ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे। त्यांच्या विभागाचे अधिकारी तसंच दळवट गावातील सर्व मंडळी आणि आश्रमशाळेचे व गिरजाई शाळेचे सर्व विद्यार्थी आज जे काही वृक्षारोपण आपण साधारण 5,000 या भागात 5 झाडांचं आपण लागवड केलं आणि विभागात 50,000 झाडांचा वृक्ष लागवडाचा कार्यक्रम राबवला आहे। मागील 3 वर्षापासून झाडं लावण्याचा विचार होता, पण मागे थोडं काही अडचणीमुळे शक्य झालं नाही। मध्ये कोरोना पण होता, त्यामुळे ते शक्य झालं नाही। पण यंदा हा उपक्रम शासनाने मान्य मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, वनमंत्री नाईक साहेब यांच्या माध्यमातून राबवत आहोत। त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे, कारण की पर्यावरण आपल्याला समतोल राखायचं असल्यामुळे वृक्ष लागवड प्रत्येक गावातील लोकांनी करावा अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो। आम्ही सतत संपर्कात असून त्यांच्या मीटिंगला आम्ही कायम जात असताना त्यांची एक तळमळ मी पाहिली होती की कायम ते वन विभागाला झाडे लावा, आगीपासून संरक्षण करा या बाबतीत कायम मार्गदर्शन करत होते। तर यंदा आमच्या वन विभागाने श्रमदानातून साहेबांनी जसं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे कनाशी वन विभागात श्रमदानाने 50,000 वृक्ष लागवड यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। त्यामागे नितीन भाऊ पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हे काम करू शकलो आणि समस्त ग्रामस्थांनी, शाळेतले विद्यार्थी आणि सर, मुख्याध्यापक यांनी आम्हाला फार मदत केली। यामुळे हे सर्व काम आम्ही करू शकलो। नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगुर्डे, कळवण।